पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता। तर पिंपरी चिंचवड महापालिकेतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, अजित पवारांची घोषणा। बारामतीतील कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये चर्चा। अदानींचं भाषण सुरू असताना काका पुतण्यांमध्ये संवाद। बारामतीत एआय कॉलेजचं उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते उद्घाटन। कार्यक्रमाला पवार कुटुंब पुन्हा एकत्र। अदानी मला मोठ्या भावासारखे, सुप्रिया सुळेंचं विधान। तर अजित पवार आणि रोहित पवारांचा एकाच गाडीतून प्रवास। मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि वंचितच्या युतीची घोषणा। युतीत वंचितच्या वाट्याला 62 जागा, तर इतर 28 जागांबाबत चर्चा सुरू। ठाकरे बंधूंमध्ये अजूनही काही जागांवर पेच असल्याची माहिती। काही जागांमध्ये अदलाबदल करण्याची मनसेची मागणी। तर जागा वाटपात कोणताही पेच नसल्याचा संजय राऊतांचा दावा। तिकीट वाटपानंतर राज ठाकरे आणि मनसे नेत्यांना पश्चाताप होईल। उद्धव ठाकरेंनी खंजीर खुपसलेला दिसेल। मंत्री उदय सामंतांचा हल्लाबोल। एकनाथ शिंदे आणि आम्ही उठाव का केला हे तेव्हा राज ठाकरेंना समजेल, सामंतांचा इशारा। आमदार खासदारांच्या मुलांना आणि कुटुंबियांना उमेदवारी नाही। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा मोठा निर्णय। राज्यात कुठेही आमदार खासदारांच्या मुलांना तिकीट नाही। इतके वर्ष लढलो, मुंबईला कुणी हिसकावू शकलं नाही। काही झालं तरी भाजपाला हरवायचं म्हणजे हरवायचंच। कुणी येवो अथवा नको, मी लढणार। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्धार। उद्या मनसेचा रंगशारदामध्ये मेळावा। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। मुंबईत पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना। नाराज मीनाक्षी शिंदेनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। भेटीनंतर नाराजी दूर झाल्याची मीनाक्षी शिंदेंची प्रतिक्रिया। वयोमर्यादा ओलांडलेल्या एमपीएससी उमेदवारांना दिलासा। वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना 1 वर्ष वाढवून मिळणार। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय। पुण्यातल्या गांजवे चौकात 2 वाहनांमध्ये अपघात। कार चालकाने रस्त्यात कार अचानक थांबवल्यानं एक बस दुसऱ्या बसवर आदळली। कार चालकाला मारहाण। मराठमोळ्या आयुष म्हात्रेकडे भारताचं नेतृत्व। आयुष म्हात्रे अंडर-19 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा कर्णधार। दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वैभव सूर्यवंशीकडे कर्णधारपद।